आपल्याला ज्ञात करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे शब्द हेच माध्यम आहे. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय काय बोलले हे जर कळायला एकमेव मार्ग असेल तो फक्त शब्द आहे. छत्रपती शिवरायाने शब्दाच्याच माध्यमाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हर 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 महादेवची ललकार घातल्याच्या नंतर सगळे मावळे उन्हावर तुटून पडत होते. शब्दच कारणीभूत होते. आईचा एकच शब्द होता, हे हिंदवी स्वराज्य व्हायचं श्रींची इच्छा. आईचा एक शब्द पकडला, हिंदवी स्वराज्य निर्माण करून टाकलं. आज मी तुमच्यापर्यंत एवढा लांबचा प्रवास करून आलोय. कशाकरिता? शब्दामुळे झालंय. माझ्याकडे काय आहे? कीर्तनकार 1,00,000 कीर्तनकार आज महाराष्ट्रामध्ये प्रवास करतात. कशाच्या जीवावरती? काय घेऊन प्रवास करतायत? शब्दाच्याच माध्यमातून जातात. ऐका, आम्ही शब्द अभंग तसाच निवडलाय. शब्दाला देवत्व बहाल करता जगद्गुरु तुकोबराय आणि त्या शब्दाचा अनुष्ठान रामकृष्ण हरी काय आहे? शब्द आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, तुका म्हणे पहा शब्देची हा देव. त्या देवाचा गौरव सुद्धा शब्दाने, त्या देवाची पूजा सुद्धा शब्दाने. म्हणून कासायाने पूजा करू केशे राजा. हे सगळं काकडा म्हणणं काय? शब्दाचे. शब्दानेच काकडाच्या माध्यमातून पूजा आहे. हरिपाठ काय आहे? शब्द आहे. त्या देवाची पूजा शब्दानेच आहे. गात्याचा पारायण शब्दाचाच पारायण आहे. शब्दानेच त्यांची पूजा आहे. म्हणून तो शब्द जगद्गुरु श्री संत तुकारामाला सांगतात, माझ्या जीवाचं जीवन नाम माझा प्राण आहे. अभंगाचं द्वितीय चरण.